तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी चाललो आहे गावाला. थोडं आपल्या कामात वगैरे ब्रेक घेतलून चालू जरा गावाला. बोललो 5-6 दिवस जरा दुसऱ्या कामात जॉईनिंग करायला वेळ आहे, त्यासाठी बोललो तर इथं बसण्यापेक्षा जरा जातो गावाला. आत्ता थोडं पावसाचे पण दिवस आहेत, पाऊस तर नाहीच, तर ते सोडा तो विषय राहिला बाजूला. आपण चाललो आहे दिवा पॅसेंजर गाडी. बऱ्याच दिवसांनी माझी इच्छा होती जरा गाडीने ट्रेननी जायचं, सकाळच्या ट्रेननी दिवसाचा प्रवास करायचा. तर चला जाऊया. पण 3:25ची आता सकाळची लोकल पकडून दादरला, आणि दादरवरून दिवा. चला. आणि 3-3:30 वाजले सुमारास. आणि बघा रस्त्यावर कोणच नाही, मी एकटाच. ट्रेन आलेली आहे. दादर आता इकडून कल्याण ट्रेन पकडून डायरेक्ट दिवाला उतरून जायचं फक्त बस. आलो मित्रांनो दादरला. थोडासा डोळा लागलेला, तर गेलो असं चर्चगेटला, पण जागा आली लगेच तेवढा दादर दिसलं मला, लगेच उतरलो. आता चाललोय सेंट्रल लाईनला आहे बघा. हा ब्रिज क्रॉस करून आता मेन ब्रिज आहे समोर. सेंट्रल लाईनला कर्जत स्लो पकडून आता डायरेक्ट दिवा. मित्रांनो इकडे दिव्याला उतरलो, तर तिकडं प्लॅटफॉर्मला जाऊन फक्त आपली पॅसेंजर गाडी कुठं लागली ते फक्त बघायचे. इकडं मित्रांनो बसायला तर आलो आपल्या इथं. दिव्याला पण काय जागा भेटेल वाटत नाही, जसं तिथेच सुरू झालं. एवढा येऊन फक्त तर फायदा नाही आपल्याला. गाडी तर झाली काय नाही, जागा नाही काय नाही, नुसतं उभं राहायला थोडक्यात झालं मला. गाडी थांबली. जर आपलं कुठलं स्टेशन आहे, जिथे स्टेशनला गाडी थांबली. तीन तासाचा उभा प्रवास केल्यानंतर मला आणि माझ्या मित्राला इथं कुठं गेटवर जरा बसायला जागा भेटली. तर बसलोय मस्तपैकी. तर आवळा सुपारी घेतली टाइमपासला खायला, ती जरा खात खात आम्ही बसलोय. एकट्याने प्रवास करून मित्रांनो अशी सोलो ट्रॅव्हलिंगची एक वेगळीच मजा येते. असं वाटतं की कुठेतरी एकटाच लांब असं कुठेतरी फिरायला चाललो आहे. सोलो ट्रॅव्हलिंग टाईप, एकटा मुसाफिर वगैरे असे वगैरे फील येतं. चालू मित्रांनो वीरला अजून एक तर वाजले 10:30. अजून तरी 1-1.5 तास जायला आणि डायरेक्ट खेळलं होतं माझं. हे मित्रांनो सावित्री नदी. तर गाडी मित्रांनो तर थोडी विणार आहे, पण परत की इथं 15-20 मिनटं जास्त जातील आपल्याला. तर म्हटलं जरा बघूया बाहेरचं एकदम वातावरण ढगाळ एकदम.
बॅग वगैरे ट्रेनमध्येच आहे. मी इकडं किती का टाईमपास तर झालं झाडाखाली इकडं कंटाळा आला. मोर एक जो आहे आपला तो बघेल आपली बॅग, तोपर्यंत टाईमपास करू इकडं चिकी खावे खोबऱ्याची. वाचून बघा एकदम ढगाळा, कारण काळे ढग पावसाळ्यात दिसतच नाही गावाला. पार करते 4-5 मिनिटं आधीच मोकळ्यापासून तर अजून काही संपत नाही बोलतो. हाय मुंबई गोवा हा एक्सप्रेस हायवे. चला सावकाश, चला पण उतरलो. खेळला शॉर्टकट आहे का बघूया. चालू का खेळ स्टेशनकडून बाहेर पडायला एक शॉर्टकट आहे. शॉर्टकट मारूया जाऊया अशा पण डायरेक्ट. कंटाळला 12 वाजले बरोबर त्यात 6-6:30 ती बघा आपली जागा. ते ट्रेन पण चालते बरं. बस भेटली पाहिजे. बस खेडवरून आपल्याला आणि एक आली बस त्याचं स्टेशनला झालं. चला बघूया तरी पण. चला थोडं ट्रेनमध्ये कंटाळा आला, कारण जरा बाहेरचं म्हणजे मी एक आशा ठेवलं म्हणजे पाऊस पडेल. पाऊस पडत असेल आपल्या गावाला तर काय नाही. बाजूला बघतो तर असं वाटतं की उन्हाळा तर झालो आहे. पाऊस नाही, काय नाही, हिरवळ नाही, काय नाही. नद्या पण मधल्या रस्त्याच्या एकदम आटल्या आहेत. एकदम निराशाजनक असं वातावरण पडतं तिकडं. असं तरी आता आलं आपल्या गावाला आलो ना बससाठी, तेच एक सुट्या. पाऊस असो पाणी असो नसो आहे खरंच. बघेत अजून पडला तर पाऊस चांगलंच आहे. तर मित्रांनो वरती जो कट्टा दिसतोय आणि जो असा रोड दिसतोय ना तो मुंबई गोवा हायवेज आहे. आणि इथून फोडून भुस्तेघाट चालू होतो. तर ना कसं तरी थोडेफार काळे ढग झालेत. तेवढा तरी पाऊस पडते बाबा, निदान तेवढा तरी भिजू दे मला पावसानं गरमीतून. तर मित्रांनो मी चाललो आहे जगबुडी नदीच्या पुलावरून. आणि तुम्ही आता पाऊस नाही काय नाही एवढं उन्हामुळे जगबुडी नदीची काय अवस्था झाली ती तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा इकडं जगबुडी नदीची अवस्था झाली, पाणी वगैरे कमी. तिकडे पुढे पाहू शकता तुम्हाला दाखवतो. पाणीच नाही बघा. कोकणात वगैरे रेती वगैरे काढतायत ते बघा. म्हणजे हे नाही काय नाही. ह्या साईडला तुम्हाला ऊन बरंच झाला, थंड वाटायला नॉर्मल झालं. शुक्रवार खाते इकडून मित्रांनो चालत उन्हा तुम्ही आता खेड स्टेशन जवळच पोहोचलो आहे. आणि ते आपल्या उजव्या हाताला लगेच बाजूला खेड स्टँड दिसते, सॉरी खेड बस स्टँड दिसतात. तर तिथं जाऊन आपली मंडणगड बस शोधायची आणि फक्त जायचं आहे आपल्याला. एडिसन निघाले राजमाता जिजाऊ आपली बस या आपली आहे की नाही बघायला लागली. अजून काही जण व्हायचं नाही भेटली आपल्याला चौकशीला विचारायचं ना मंडणगड त्याची आपली लागली होती मंडणगड. चला येऊन तर बसलं. आपण काटा ₹40 दिलेत मला. एक लाटा तिकीट काढलं पण तिकीट वाढले बघा जेवढं.
चला मित्रांनो, फायनली आलो गावाला. आपला लाटूनफाटा आपला स्टॉप आहे. जाऊया मस्त डायरेक्ट घरी. मस्त भाकरी वगैरे आंघोळ करूया, मस्त पैकी भाकरी खाऊया, मस्त ताणून थोडं झोपायचं. तर आपलं खातली बोर्ड, विसापूर मोरवाडीची बोर्ड, हे आपलं इकडं पाठी बोर्ड आहे आपलं गावाचं, म्हणजे इकडं तयार आहे. तिथून आपलं डायरेक्ट गावाला रस्ता आहे. वरती इकडचा रस्ता आहे तो महाडला जातो रस्ता. महाड मुंबईला पण जाऊ शकतो छान. चला जरा तिथे येता येता डमडोवाला बालूदा भेटला, जरा त्यांनी आणलं. आपली स्मशानभूमी आहे इकडं, तिथपर्यंत जरा आणलं. अरे चालेल चला. गावात फक्त सध्या वाटतं तरी सगळीकडे असं वाटतं की मे महिनाच आहे. सगळी वाट बघतात पाऊस कधी येईल, पाऊस कधी येईल. मी पण आश्चर्य आलो, बोललो मस्त पाऊस बीस पडेल, गेलो की मस्त वल्गन वगैरे मारीन. पण काही नशिबात नाही यंदा सुट्टी भेटून. बघूया काय होईल, पाऊस पडेल की नाही, काय करणार आपल्या हातात नाही. बघूया. तिथं रोड आहे आपला, म्हणजे गावातून जायला मेन ह्याच्यातून आहे का आपला शॉर्टकट की निदान ह्यासाठी, म्हणजे अर्धे तरी घर म्हणजे डावळून एक बाजून जायला. बघूया काय ना, कारण कंटाळलं एवढं फिरत जायला. मग गप आपल्या एक रस्ता धरायचा, गप घरात जायचं. चल मित्रांनो, आलं तर आहे अर्ध्यात. मामा हो, तुम्ही कशा? हे आपल्या हक्काचे हा. जय भीम. हा बरं आहेस ना, कशी आहेस? मी आलो जरा खरंच. तू गप काय बोल नको, मी बरं आहेस ना. मी टाकीन व्हिडिओ, बघ बोलतेस ती. मग तुला एवढं समजलं ना बा. मी आता तेच घालतो. बरेच नाही मोठं वा. सकाळी 3 वाजता जागून मी आलो शेवटी घरात. झोपलो नाही पण मी आलो गावाला. मी 3 वाजता उठून आलोय ट्रेननी.